नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून काही आठवड्यांपासून एक बातमी अख्ख्या महाराष्ट्रात खूप चर्चेली जाते, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 15,731 पदांच्या पोलीस भरतीसाठी मंजुरी दिलेली आहे। म्हणजे येत्या काही कालावधीमध्ये ही पोलीस भरती लागण्याची शक्यता आहे आणि ही पोलीस भरती लागल्यानंतर अगदी क्षणाचा विलंब न करता सुद्धा बहुसंख्य विद्यार्थी कुठे जातात तर पहिल्यांदा कचेऱ्यांमध्ये, सरकारी कचेऱ्यांमध्ये जायला चालू करतात। का सरकारी कचेऱ्यांमध्ये जायचं असतं तर आमच्याकडे योग्य वेळी काढलेले डॉक्युमेंट नसतात किंवा ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहेत का नाहीत किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक आहे का नाही हे आम्हाला माहिती नसतं। आणि ज्यावेळी भरती लागते त्यावेळी आमचे डोळे उघडतात आणि आम्हाला वाटतं की आपण आता डॉक्युमेंट काढायला गेलो पाहिजे। म्हणून या पोलीस भरतीसाठी जे कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करत असताना पहिल्यांदा बघायचे ते म्हणजे या भरतीसाठी पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते आपलं 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र। 10वीचं मार्कशीट म्हणजे आपण ज्यावेळी 10वी पास होतो त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला गुणपत्रक मिळतं, ज्याच्यावरती आपल्या सगळ्या विषयांचे मार्क लिहिलेले असतात। जे गुणपत्रक वापरून आपण 11वीला ऍडमिशन घेतो ते गुणपत्रक ओरिजिनल असणं आपल्याकडे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला काही महिन्यानंतर 10वी नंतर काही महिने झाले की आपल्याला प्रमाणपत्र मिळतं, ज्याच्यावरती सर्टिफिकेट असतं की बाबा तुम्ही 10वी पास झालेले आहात। तर हे 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे। जसं हे 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे तसंच त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे ते म्हणजे 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं प्रमाणपत्र। सेम प्रोसेस आहे। 12वी पास झाल्यानंतर आपल्याला गुणपत्रक मिळतं आणि काही महिन्यांनी आपल्याला सर्टिफिकेट मिळतं। पोलीस भरतीसाठी महत्त्वाची अट आहे की बाबा विद्यार्थी 12वी पास असणं आवश्यक आहे, त्यामुळे हे 12वी पासचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र आपल्याकडे असलंच पाहिजे। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची जी डॉक्युमेंट्स आहेत ती आहेत आपल्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड। आधार कार्ड आपलं ओरिजिनल असलं पाहिजे, त्या ह्याच्यावरती आपला फोटो अपडेट असला पाहिजे, त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर अपडेटेड असला पाहिजे आणि आपलं पॅन कार्ड सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे। ज्यावेळी आपण हे पहिले 3 डॉक्युमेंट बघतो त्याच्यानंतर आपल्याला चौथं डॉक्युमेंट आपलं बघता येतं ते डॉक्युमेंट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स। जर आपल्याला पोलीस भरतीमध्ये चालक म्हणून फॉर्म भरायचा असेल, ड्रायव्हर म्हणून फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बघायला लागतं ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणतात। पोलीस भरतीची तयारी करत असताना ही भरती प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये आहे आणि त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशी त्याच्यामध्ये अट आहे। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे कशावरून कळणार तर हे तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेट वरून कळणार। म्हणून आपल्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट पोलीस भरतीसाठी असणं आवश्यक आहे। हे डोमेसाइल सर्टिफिकेट झाल्यानंतर पुढचं डॉक्युमेंट बघायचं आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट। म्हणजे ज्यावेळी आपण शाळेतून 11वीला ऍडमिशन घेतो त्यावेळी आपल्याला शाळेतून आपलं नाव, आडनाव, आईचं नाव, धर्म, जात, त्याचबरोबर आपली नॅशनॅलिटी, जन्मतारीख आणि आपली शाळेत वर्तणूक कशी होती या सगळ्या बाबींची नोंद असणारं एक डॉक्युमेंट मिळतं, ज्याच्यावरती शाळा सोडल्याचा दाखला असा उल्लेख केलेला असतो। तो शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे असणं आवश्यक आहे। जर आपण 11वीला किंवा FY SY TY ला ऍडमिशन घेतलेलं असेल तर आपलं हे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आपण कॉलेजमध्ये सबमिट केलेलं असतं। अशा वेळी आपण कॉलेजकडून बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊ शकतो की बाबा सदर विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे। याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो। कास्ट सर्टिफिकेट आपण केव्हाही काढून घेऊ शकतो आणि जर आपल्याला कास्ट मधून फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घेतलेलं असणं आवश्यक आहे। जसं कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आपल्याकडे ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र असं म्हणतो। आणि हे वैधता प्रमाणपत्र जर आपण सायन्स कॉलेजमध्ये असू तर आपल्याला ऍडमिशन घेतानाच जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढून मिळतं। पण समजा आपण सायन्स कॉलेजमध्ये नसू तर आपल्याला भरती झाल्यानंतर सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्यांमध्ये काढता येते। त्यामुळे जर आपल्याला भरती व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं प्राथमिक डॉक्युमेंट कोणतं आहे तर ते डॉक्युमेंट जात प्रमाणपत्र आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची। याच्यानंतर जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे। आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट SC आणि ST प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गामध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे। त्याच्या पुढचं आपल्याला बघायचंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट आपल्याला दर आर्थिक वर्षामध्ये अपडेट करावं लागतं, नवीन काढावं लागतं. त्यामुळे आपल्याकडे अपडेटेड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का हे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना चेक करायचे. एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू झाले, आर्थिक वर्ष, त्यामुळे तुम्ही आताही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र, EWS सर्टिफिकेट. जर आपल्याला ते ऍप्लिकेबल असेल तर आपण ते अपडेटेड काढून घेतलेलं असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढचं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे ते म्हणजे महिलांसाठी 30% आरक्षणाचं प्रमाणपत्र. जर हे आरक्षणाचं प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर आपण जर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला तर आपली फाईट पुरुष उमेदवारासोबत होऊ शकते, म्हणून आपल्याकडे महिला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. याच्या पुढचे डॉक्युमेंट आपण बघायचे ते म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. हे जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल तर आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या, आपल्या काकाच्या ह्यांच्या नावावरचं सर्टिफिकेट आपल्याला आपल्या नावावरती काढून घ्यायचे, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र, तरच आपण त्या रिझर्वेशन मधून फॉर्म भरू शकणार आहोत. तसंच आपल्याला खेळाडूचं सर्टिफिकेट जर विभागीय उपसंचालकांनी पडताळणी केलेलं असेल, हे महत्वाचं आहे, विभागीय उपसंचालक यांनी पडताळणी केलेलं प्रमाणपत्र हे जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला खेळाडू कोट्यातून फॉर्म भरता येऊ शकतो, याची नोंद घ्यायची. त्यामुळे आपण जर खेळाडू असू तर आपल्याकडे प्रमाणपत्र असणं आणि ते विभागीय उपसंचालक यांनी पडताळणी केलेलं असणं ही महत्वाची बाब आहे. त्याच्या पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट परत आहे आपल्याला होमगार्ड प्रमाणपत्र. जर आपण 1095 दिवसांची ड्युटी केलेली असेल तर आपल्याला होमगार्ड प्रमाणपत्र मिळते आणि ते प्रमाणपत्र असेल तर आपण होमगार्ड कोट्यातून सुद्धा फॉर्म भरू शकतो. तसंच पोलीस पाल्य प्रमाणपत्र जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल तर ते आपण काढून घ्यायचे. आणि अनाथ प्रमाणपत्र, बरेच महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थी असे असतात की ज्यांच्याकडे खरं तर अनाथ प्रमाणपत्र काढण्याची सोय असते, त्यांनी ते काढून घेतलेलं नसतं आणि भरती प्रक्रियेतून अनाथ मधून फॉर्म भरतात, मात्र ऐनवेळी त्यातून बाहेर पडलं जातं कारण आपल्याकडे ते प्रमाणपत्र नसतं. त्यामुळं अनाथ प्रमाणपत्र जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल तर ते आपण काढून घ्यायचे. आणि त्याच्या पुढचं SCBC प्रमाणपत्र, गेल्या भरतीमध्ये मराठा वर्गातील उमेदवारांसाठी हे SCBC प्रमाणपत्र राज्य शासनानं नवीन सुरू केलेलं होतं. या SCBC प्रमाणपत्रावरतीच एका बाजूला SCBC आणि खालच्या बाजूला नॉन क्रिमिलियर अशी दोन्ही प्रमाणपत्र एका कागदावरती आपल्याला मिळत होती. जर आपल्याला ऍप्लिकेबल असेल आणि शासनाचा सध्याचा निर्णय कोणता बदलला नाही तर आपल्याला SCBC प्रमाणपत्र काढून घ्यावं लागणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार आहे की बाबा आम्ही मागच्या भरतीमध्ये SCBC प्रमाणपत्र काढलेलं होतं, त्याचं काय? तर ज्यावेळी भरतीचा GR प्रसिद्ध होईल त्यावेळी या SCBC प्रमाणपत्राबद्दल आपल्याला जास्तीची नोंद किंवा माहिती मिळणार आहे. आता शासनाकडून याबद्दल कोणतीही माहिती अद्यापपर्यंत आलेली नाही. त्यामुळं SCBC प्रमाणपत्र जर आपला आधीचा असेल तर ते असू द्या, नवीन काढावं लागेल का नाही याच्याबद्दल अपडेट आल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करू आणि त्यातून तुम्हाला माहिती देऊ. याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र त्यांचं ओरिजिनल असणं स्वाभाविक आहे, आवश्यक आहे. आणि नाव बदललेलं असल्यास, जर विद्यार्थ्यांनी नाव बदललेलं असेल, विद्यार्थिनींनी लग्न झाल्यानंतर नाव बदललेलं असेल तर तुमची गॅझेट कॉपी म्हणजे हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत जे आपल्याला पोलीस भरती करायची असेल तर आपल्याकडे असणं आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. आता या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला बघायचे तर सर्व कागदपत्रांवर स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि आडनाव सेम असणं आवश्यक आहे. परत एकदा बघा, सर्व कागदपत्रांवरती स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि आडनाव सेम असणं आवश्यक आहे. तसंच सर्व कागदपत्रांवरती सर्व नावांचे स्पेलिंग सेम असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडं दादा, काही ठिकाणी दादा साहेब असतं, काही ठिकाणी दादा राव असतं, तर हे सगळं आपल्याकडे सेम आहे का, त्याची स्पेलिंग सेम आहेत का हे चेक करणं भरती लागायच्या आधी आवश्यक आहे. आता आपल्याकडे वेळ असतो, त्याच्यामध्ये ती कामं पटकन होऊन जातात. भरती लागल्यानंतर उमेदवारांची खूप गर्दी कचेऱ्यांमध्ये होते, आपल्याला डॉक्युमेंट मिळायला उशीर होतो, म्हणून हे डॉक्युमेंट आधी काढून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सर्व कागदपत्रांवरती आपली जन्मतारीख सेम आहे का हे चेक केलं पाहिजे. आपला आधार आहे, आपलं पॅन कार्ड आहे, आपलं ड्रायव्हिंग लायसन आहे, आपलं 10वीचं मार्कशीट आहे, गुणपत्रक सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट, या सगळ्या महत्वाच्या डॉक्युमेंट्स वरती आपली जन्मतारीख सेम आहे का, सगळ्या डॉक्युमेंटवरती आपली जन्मतारीख सेम असणं आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी इथं नोंद घ्यायची. तर हे आहेत पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स. याच्यामध्ये जर तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट नसेल तर ते तात्काळ काढून घ्या. SCBCचा फक्त थोडासा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लॅरिफिकेशन आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू. आणि जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत जाऊ देत की बाबा आपल्याला भरती करायची तर नवीन कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. धन्यवाद.